Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आजची स्टोरी पुण्यातली आहे. मुंडव्याच्या केशवनगर भागात पोलिसांना कचरा डेपो समोर एका 29 वर्षाच्या महिलेचा मृतदेह सापडतो. तो सापडल्यानंतर तो पोस्टमॉर्टमला वगैरे देण्यात येतो. ओळख पटवण्याचं सगळं काम सुरू होतं. पोस्टमॉर्टम मध्ये हे क्लिअर होऊन जातं की गळा दाबल्याने काहीतरी गळाच्या अवतीभोवती काहीतरी गोष्ट एकतर गुंडाळलेली आहे किंवा तो दाबलेला आहे आणि सफोकेशनने तिचा मृत्यू झाला हे कळतं. तोपर्यंत तिच्याच जवळून एक मोबाईल रिकव्हर होतं. मोबाईलमध्ये काही व्हिडिओज सापडतात आणि महत्वाचं काय तर मोबाईल चालू असतो, त्यामुळे त्याचं लोकेशन ट्रॅक केलं जातं आणि मग पोलीस गोरखनाथ शिंदे या आरोपीपर्यंत पोहोचतात. आता इथपर्यंत सगळं प्रकरण थांबत नाही. इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे की आरोपीकडे पोहोचेपर्यंत पोलीस सीसीटीव्ही फुटेजेस चेक करतात, ज्यातून कळतं की लोकेशन्स कशा पद्धतीने बदलण्यात आलेले होते आणि मग सगळ्यात महत्वाचं असं आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचं क्लिअर होतं आणि गेल्या 1 वर्षापासून हे दोघं जण प्रेम संबंधात होते. जो आरोपी आहे त्या आरोपीला ऑलरेडी 2 मुलं आहेत, मोठा आहे तो वयाने आणि असं असताना एका 29 वर्षाच्या मायनॉरिटीमधल्या मुलीसोबत महिलेसोबत त्याचं प्रेम जुळतं आणि तिथून पुढे हा सगळा सिलसिला कुठपर्यंत जातो तर पुण्यातल्या एका ब्युटिशियनचा गळा दाबून हत्या करण्यापर्यंत. नक्की या प्रकरणात काय घडलंय, कशा पद्धतीने पोलिसांनी या सगळ्याचा तपास लावला, या सगळ्या गोष्टी आज समजून घ्यायच्या. नमस्कार, मी ओंकार. मुंबई तक में तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मुंडव्यातल्या केशवनगर मधला सगळा प्रकार आहे. पोलिसांना त्या ठिकाणी काय सापडतं तर पोलिसांना एक महिलेचा इथे मृतदेह सापडतो. तो जातो परत पुढे आणि या सगळ्याचा तपास करत असताना जेव्हा मोबाईल घेतला जातो तेव्हा मोबाईल अनलॉक केला जातो आणि त्याच्यामध्ये ते चेक करतात की त्यांना कळतं की हिने कॅब बुक केली होती. कॅब कुठून कुठे बुक केली हे बघतात. मग त्या ठिकाणच्या लोकेशनवरचे सीसीटीव्ही परत काढले जातात. तिथे सीसीटीव्ही त्यांना दिसतं की ती कॅब म्हणून उतरते, पण मग तिथे उतरल्यानंतर एका वेगळ्या लोकेशनला मृतदेह कसा काय तिचा सापडतो याचं उत्तर शोधताना आणखी सीसीटीव्ही फुटेजेस क्रॉस व्हेरीफाय केले जातात. मग त्यांना असं दिसतं की तिथे उतरून ती लगेचच आणखी एका गाडीमध्ये बसते. ती कार जेव्हा आयडेंटिफाय होते तेव्हा पोलीस पोहोचतात या गोरखनाथ शिंदेपर्यंत, जो या सगळ्या प्रकरणातला आरोपी आहे आत्ता. ठीक आहे. आता जेव्हा फुटेज पोलीस रिकव्हर करतात तेव्हा ते गोरखचा मोबाईल चेक करतात. त्याने सगळा डेटा डिलीट केलेला असतो. त्याच्या मोबाईलमध्ये कोणत्याही व्हिडिओज किंवा फुटेज काहीच मिळत नाहीत, पण तिचा नंबर मात्र याच्या मोबाईलमध्ये सेव्ह सापडतो पोलिसांना आणि मग पोलीस त्याला क्रॉस व्हेरीफाय करतात. तोपर्यंत तो कोणतीही गोष्ट मान्य करत नसतो. मग पोलीस म्हणतात की गोरखनाथ शिंदे याला आम्ही ताब्यात घेतलं. त्याला ताब्यात घेतल्यानंतर जी मायनॉरिटी मधली त्याची जिच्यासोबत त्याचं प्रेम संबंध जुळलेले होते, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, तिला त्याने मारून टाकलेलं असतं. पण मुद्दा असा आहे की तो कोणतीच गोष्ट मान्य करत नसतो. तो उडवाडूची उत्तर देत असतो. जेव्हा ते कळतं की त्याच्या फोनमध्ये जो नंबर सेव्ह आहे तो कसा काय सेव्ह, इथपासून सगळी सुरुवात होते आणि मग तो कबुली देतो. तो असं सांगतो की 2 मेला तिने त्याला फोन केलेला असतो आणि ती म्हणते की तुम्हाला 1 लाख रुपये दे. आता 1 लाख रुपयांची मागणी करते. यानंतर परत मग 2-3 दिवस सगळे जातात. त्यानंतर 2 जण खराडी बायपास इथे भेटतात. तिथून ते 2 जण त्या ज्या गोरखनाथ शिंदेची जी कार आहे त्या कारने 2 जण पुढे जातात आणि त्यानंतर 2 जण मांजरी खुर्द इथे जातात. तिथे गेल्यानंतर गाडीत बसलेले असतात, पण या दोघांचा पैशाच्या देवाणघेवाणीमधून वाद होतो. आता वाद झाल्यानंतर हा जो आरोपी आहे तो आरोपीने सोबत 50,000 रुपये द्यायला आणलेले असतात, पण ती असं त्याला म्हणते की तू 1 लाख रुपये मी तुला सांगितलं होतं, तुम्हाला तेवढेच पैसे दे, आता मला त्याची गरज आहे आणि जर तू ते नाही दिले तर आपल्या दोघांचे संबंध आहेत हे मी तुझ्या घरी सांगेल. याच्यावरून ह्या दोघांमध्ये भांडण होतो आणि शेवटी हा जो गोरखनाथ आहे हा ज्या ती मायनॉरिटी मधली जी 29 वर्षांची मुलगी आहे महिला, तिचा गळा दाबतो आणि गळा आवळून तिचा खून करतो आणि त्यानंतर तो म्हणतो की मी माझ्याच कार म्हणून तो मृतदेह आणला आणि त्यानंतर जो मुंडव्याचा केशवनगर भाग आहे तिथल्या एका कचरा डेपोच्या इथे तो आणून टाकून दिला. हे तो या सगळ्या याच्यामध्ये मान्य करतो आणि जेव्हा पोलिसांना हा मृतदेह सापडतो तेव्हा तो पीएमला पाठवला जातो. त्यातून तिचा गळा आवळला हे क्लिअर होतं. पण महत्वाचं काय असतं की 2 लोकेशन्समध्ये फरक कसा काय आला याचा शोध घेत असताना ते आरोपीपर्यंत पोहोचतात. हा आरोपी सुरुवातीला सांगत नसतो आणि फायनली या गुन्ह्याची कबुली मिळते आणि त्यात क्लिअर होतं की दोघांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. ज्यावेळी त्याचा मोबाईलमधून रिकव्हरी घेतली जाते तेव्हा सुद्धा दोघांचे फोटोज आणि व्हिडिओज पोलिसांना मिळतात. पण सीसीटीव्ही फुटेजेसमुळे सगळ्यात जास्त पोलिसांना मदत होते आणि त्यातून संपूर्ण प्रकरण मार्गी लागतं. पुण्यातल्या एका
ब्युटिशियनची हत्या कशा पद्धतीने झाली बघा. आणि हे आज नाही, मी आता हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना आत्ताच एका सासू सुनेचं हे झालं आणि एकमेकींनी दोघांवरती सुरीने वार केले. वार. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, पुण्यावर.